सर्व विद्यार्थी आणि पालकांचं सर्वप्रथम स्वागत. आज आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेतील बुद्धिमत्ता याच विषयाच्या घटकावर मार्गदर्शन होणार आहे. गळणीम तालुका नेवासा येथील श्रीयुत अंबादास मच्छिंद्र शेळके सरांना मी विनंती करतो की त्यांनी संख्या मालिकेचे आकलन या घटकावर जे प्रश्न विचारले जातात त्याविषयी मार्गदर्शन करावं. आदरणीय शेळके सर, हो जवळपास नमस्कार सर. 250 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत पहा. हो, तर कृपया स्क्रीनला तुम्ही दिसते ना सर मार्गदर्शनात. व्यवस्थित? हो, दिसतंय आवाज पण येतोय. हो हो तर मी आदरणीय शेळके सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या ऑनलाईन तासाला सुरुवात करावी. हो. सर्व विद्यार्थी मित्रांना गुड इव्हिनिंग, नमस्कार. आणि चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सुट्ट्या असूनही म्हणजे शाळांना सुट्ट्या असताना रविवारी सुद्धा तुम्ही क्लास जॉईन करताय, ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला त्याचं शिष्यवृत्तीचं महत्त्व, त्या परीक्षेचं महत्त्व निश्चितपणे समजलेलं आहे अशी अपेक्षा करतो आणि आपल्या नवीन सेशनला सुरुवात करतो. आकलन या घटकामध्ये साधारणपणे आपल्याला 3 वेगवेगळे घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आकलन या संपूर्ण घटकावरती आपल्याला 8% असं वेटेज आहे बुद्धिमत्तेमध्ये. त्यामध्ये 4 प्रश्न सरासरी आपल्याला विचारले जातात. त्यामध्ये 3 घटक आहेत. पहिला घटक आहे सूचना पालन, दुसरा आहे संख्या मालिका आणि तिसरा आहे इंग्रजी वर्णमाला. तर सूचना पालन हा घटक यापूर्वीच्या लेक्चरमध्ये झाला असेल. आता माझ्याकडे जो घटक आलेला आहे तो आहे आकलन मधील संख्या मालिका. आता आकलन या शब्दाचाच मुळात अर्थ आहे समजणे. एखादी गोष्ट माहीत असणे वेगळं आणि एखादी समस्या किंवा एखादा प्रश्न समजणं त्याला म्हणतात आकलन. आणि आकलनानंतर त्यामध्ये सांगितलेल्या ज्या सूचना आहेत किंवा सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या अटी आहेत, त्या अटी पूर्ण करून आपल्याला त्या प्रश्नाचं सोल्युशन किंवा उत्तर काढायचं असतं. या सगळ्या गोष्टी जर बरोबर आपण कॅल्क्युलेट केल्या, बरोबर जर त्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे केलं, तर निश्चितपणे आपल्याला उत्तराकडे सहजपणे जाता येईल. आता संख्या मालिका या घटकामध्ये साधारणपणे दोन प्रश्न सरासरी परीक्षेमध्ये विचारले जातील. मात्र फक्त बुद्धिमत्तेपुरताच नाही, तर निश्चितपणे गणितामध्ये सुद्धा या संख्या मालिका या घटकातले जे उपघटक आहेत त्याचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. म्हणून संख्या मालिका हा अतिशय त्रोटक पद्धतीने न शिकता आपण त्याचा सविस्तर सांगोपांग असा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये सर्वात प्रथम संख्या मालिका या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्या अगोदरच प्रिपेअर असाव्यात, तयार असाव्यात. तर त्यामध्ये संख्यांबद्दल जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये असेल, आता अगोदर 5वीला जेव्हा शिष्यवृत्ती होती तेव्हा रोमन अंक संख्या सुद्धा होत्या. आता चौथीच्या अभ्यासक्रमात त्या रोमन अंक संख्या अजून समाविष्ट नाहीत चौथीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये. त्यामुळे 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्यावर प्रश्न येईल नाही येईल माहिती नाही चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. त्यामुळं इतर जे घटक आहेत ते आपण पाहूया की जे तुम्हाला विचारले जाणार आहेत किंवा त्यावर आधारित प्रश्न येणार आहेत. त्यामध्ये आहे सर्वात पहिलं, जरी आता आपल्याकडे याचं प्रिपरेशन नसेल, याची तयारी झालेली नसेल किंवा माहिती नसेल, मिशन आरंभामुळे बऱ्यापैकी आपल्याला ते माहिती झालेले आहेत, पण तरी जर काही विद्यार्थ्यांना याबद्दल स्पष्टता नसेल तर अगोदर याचं प्रिपरेशन आपण उद्याच्या लेक्चर पूर्वी करून घेणार आहोत. त्यामध्ये आहेत सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मूळ संख्या. साधारणपणे 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत सरासरी त्या 25 मूळ संख्या आहेत आणि त्या 25 मूळ संख्या त्या आपल्या लक्षात असाव्यात किंवा पाठ असाव्यात. ज्याला पाठ करणं शक्य त्याने पाठ करून ठेवा, ज्याला माहिती म्हणजे लक्षात ठेवता येतील कसं त्यांच्या पद्धतीने आपल्या आपल्या सोयीने ते लक्षात ठेवायच्यात. 25 मूळ संख्या आहेत. त्यानंतर वर्गसंख्या आहेत. वर्गसंख्या साधारणपणे 20 ते 25 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ असाव्यात. सुरुवातीला 10 पर्यंत, नंतर 15, 20, 25, 30 पर्यंत जेवढं शक्य होईल तेवढ्या वर्गसंख्या पाठ करून ठेवायच्या. त्याचप्रमाणे त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या 100 पर्यंतच्या पाठ असतील तरी पुरेशा आहेत. त्रिकोणी संख्या त्याचप्रमाणे वर्गसंख्यांनाच आपण चौरस संख्या सुद्धा म्हणतो पहा, त्यामुळं त्यात कन्फ्युज व्हायचं नाही. तर वर्गसंख्या सुद्धा पाठ असाव्यात. त्याचप्रमाणे मूळ संख्येमधील 2 उपघटक आहेत, ते म्हणजे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्यामध्ये फक्त एकचा गॅप आहे, एकच संख्येचं अंतर आहे, एक संख्येचा गॅप आहे, त्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. त्याचप्रमाणे सहमूळ संख्या म्हणजे त्यामध्ये त्या मूळ संख्याच असल्या पाहिजे असं काही नाही. सहमूळ संख्या आणि मूळ संख्या थोडासा फरक आहे.
सहमूळ संख्या म्हणजे ज्यामध्ये जो आपण कॉमन फॅक्टर म्हणतो, एक साधारण अवयव ज्याने दोन्हीला भाग जातो, असा एक सोडून इतर कोणताही सामान्य अवयव त्याला नसतो, दोन्हींना असणारा अवयव नसतो. सामायिक अवयव ज्याला आपण म्हणू शकतो, की ज्याने कॉमन फॅक्टर, की ज्याने दोन्ही संख्यांना भाग जाईल असा कोणताच फॅक्टर, कोणताच अवयव त्याला नसतो एक सोडून. म्हणजे त्यांचा जो सामायिक अवयव आहे तो फक्त एकच असतो. त्यांना सहमूळ संख्या म्हटलं जातं. त्या मूळ संख्याच असाव्यात असं कोणतंही बंधन नाही. सहमूळ संख्या वेगळ्या आणि जोडमूळ संख्या वेगळ्या. यामध्ये जो स्पष्ट भेद आहे तो लक्षात ठेवायचा आहे. जोडमूळ संख्या या मूळ संख्याच असतात. फक्त त्यामध्ये एकचं अंतर असतं. त्यामध्ये दुसरी एक संख्या आलेली असते. उदाहरणार्थ 29-31 आहे. 41-43 आहे. 71-73 आहे. अशा ज्या काही संख्या आहेत, 5 आणि 7 आहे, की ज्यांच्यामध्ये एकच अंक आलेला आहे त्यांना म्हणतात जोडमूळ संख्या. आणि दुसरा आहे सहमूळ संख्या. त्यामध्ये त्या मूळ संख्याच असाव्यात असलं काही बंधन नाही. कोणत्या दोन संख्या जर अशा असतील की ज्यांच्यामध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे किंवा एकच सामायिक अवयव आहे, तर त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. त्यांना मूळ संख्या असण्याचं बंधन नाही. त्यानंतर पुढचा घटक आहे जो आपल्या लक्षात असावा, तो म्हणजे समविषम संख्या. समविषम तुलनेनं सोपा घटक आहे. ऑड इव्हन आपण म्हणू शकतो त्याला. समविषम ओळखणं, ज्या 2च्या पाड्यामधले अंक आहेत 0, 2, 4, 6, 8, त्यातलं 0 थोडा वेगळा आहे, तो 2च्या पाड्यामध्ये नसतो. मात्र 0, 2, 4, 6, 8 हे अंक ज्याच्या एकक स्थानाला असतात, अगोदर कोणते अंक असू द्या, आपण फक्त एकक स्थानाचा विचार करायचा आहे, युनिट प्लेसचा. ज्या ठिकाणी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या सगळ्या समसंख्या, आणि ज्याच्यामध्ये 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील त्या विषम संख्या. त्यापेक्षा अजूनही कोणी वेगळं ट्राय करू शकतं की ज्याला 2 ने भाग जातो त्या समसंख्या, किंवा अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने समसंख्या आपण ठरवू शकतो. एक लक्षात ठेवायचे, एकाआड एक समविषम असतात पहा. एक समसंख्या आली, पुढची विषम असते. त्यामध्ये कोणताही त्याला अपवाद नाहीये. समनंतर विषम संख्या कंपल्सरी असते पहा. हे झालं समविषम, सोपा घटक आहे. संयुक्त संख्या. बऱ्याचदा आपण मूळ संख्या आपल्या पाठ असतात, मात्र संयुक्त संख्यांच्या ठिकाणी आपण गोंधळतो. संयुक्त संख्या हा काय प्रकार आहे? मात्र संयुक्त संख्या हा कसलाही वेगळा प्रकार नसून ज्या संख्या मूळ असतात त्या सगळ्या संयुक्त संख्या असतात. त्याला फक्त अपवाद आहे एक. एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही. कारण मूळ असण्याला एक नियम आहे, त्या नियमातही एक बसत नाही. संयुक्त असण्याला एक नियम आहे, त्यामध्येही ते बसत नाही. त्यामुळे एक ही संख्या मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. हे लक्षात ठेवायचे. संयुक्त संख्या ह्या ज्या मूळ नसलेल्या संख्या असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. किंवा त्याला अजून एक व्याख्या करता येईल त्याची, की संयुक्त संख्या ज्यांना एक पेक्षा जास्त अवयव असतात किंवा एक पेक्षा जास्त संख्येने त्याला भाग जाऊ शकतो, त्याला आपण संयुक्त संख्या म्हणू शकतो. थोडक्यात आपण ट्रिक म्हणून एकच समजू शकतो त्यामध्ये, की ज्या मूळ संख्या नसतात त्याला संयुक्त म्हणतात. मग त्यामुळे आपल्याला समजायला ते सोपं जाईल. संयुक्त संख्या ओळखताना मूळ संख्या वेगळ्या केल्या की आपोआपच आपल्याला संयुक्त संख्या सहजपणे लक्षात येतील. त्याचबरोबर या घटकासाठी अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात असावी. आजकाल आपण कितीही म्हटलं की घोकमपट्टी नको, पाठांतर नको, मात्र माझ्या अनुभवानुसार मला तर खात्री आहे की आपले पाढे पाठ असावेतच. भले ते इंग्रजीत असू द्या, मराठीत असू द्या, आपले पाढे निश्चितपणे पाठ असावेत. ज्याला जसे सोयीस्कर असतील तसे पाढे पाठ करावेत. मात्र गणिताच्या क्रियांना वेग येण्यासाठी किंवा गणिती क्रियांना वेग येण्यासाठी आपले पाढे निश्चितपणे पाठ असावेत. त्याने आपला वेळही वाचतो आणि क्रियामध्ये अचूकता येते. त्यामुळं कोणी काही जरी म्हटलं, काही आपल्याला शिक्षणशास्त्रात काही जरी सांगितलेलं असलं तरी आपल्या सोयीसाठी, त्याला आपण बळजबरी करत नाही कोणाला, मात्र प्रत्येकाने आपल्या सोयीसाठी किंवा आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या गणिती क्रियांना वेग येण्यासाठी आपण निश्चितपणे पाढे पाठ करावेत. जसे होतील तसे थोडे थोडे का होईना, अजून खूप वेळ आहे आपल्या परीक्षेला. त्यामुळं आपण 1 ते 20 किंवा 1 ते 30 जेवढं शक्य असेल तेवढे पाढे निश्चितपणे पाठ करावेत. कारण गणिती क्रियांना, गुणाकाराला, अपूर्णांकांना, भागाकाराला, गुणाकारांना निश्चितपणे सगळ्या क्रियांना वेग येतो. त्यामुळं पाढे निश्चितपणे पाठ असावेत. मी इथं फक्त 1 ते 20 संख्यांचे पाढे म्हटलंय. 30 पर्यंत गेले तरी अडचण नाही. काही शाळांमध्ये निश्चितपणे यावरती लक्ष दिलं जातं. तारखेचा पाढा पाठ करण्याचा उपक्रमही घेतला जातो. त्यामुळं मुलांचे पाढे पाठ असले
की ते कधी विसरले जात नाहीत आणि त्याचा आयुष्यभर आपल्याला निश्चितपणे गणिताच्या क्रियामध्ये त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे पुढचा घटक आहे जो आपल्या लक्षात असावा किंवा या घटकासाठी जो महत्वाचा आहे तो आहे एक अंकी संख्यांचा गुणाकार. एक अंकी संख्यांचा गुणाकार आपल्याला न मांडता, पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक अंकी संख्यांचा गुणाकार आपल्याला न मांडता, वहीमध्ये किंवा कागदावर न मांडता करता आला पाहिजे. तोंडी सहजपणे करता आला पाहिजे आणि अचूकपणा आला पाहिजे. इतकी तयारी आपली असावी. त्यासाठी पाढे निश्चितपणे पाठ पाहिजे. त्याचप्रमाणे विभाज्यतेच्या कसोट्या हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांसाठी. विभाज्यतेच्या कसोट्या, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, त्यामध्ये 2 पासून त्या कसोट्या सुरू होतात. 2 ची कसोटी खूप सोपी आहे की ज्या समसंख्या असतात त्यांना सगळ्यांना 2 ने भाग जातो. त्या पुढची आहे 3 ची कसोटी की ज्यामध्ये अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला, संख्या किती मोठी असू द्या, अंकांची बेरीज करायची आणि अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर निश्चितपणे त्या संख्येला 3 ने भाग जातो. ही झाली 3 ची कसोटी. विभाजित कसोट्या गणितामध्ये तुम्हाला पुन्हा वेगळे शिकवल्या जातीलच, त्यात काही शंका नाही. मात्र आपल्या या घटकाला त्या आवश्यक आहेत म्हणून मी इथं थोडक्यात ते सांगतोय. त्यानंतर आहे 4 ची कसोटी. शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग जात असेल तर निश्चितपणे त्या संख्येला 4 ने भाग जातो, संख्या कितीही मोठी असली तरी. त्या पुढची आहे 5 ची कसोटी. खूप सोपी आहे, लक्षात ठेवायलाही सोपी आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानाला किंवा शेवटच्या स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात, त्या सर्व संख्यांना 5 ने भाग जातो. अतिशय सोपी कसोटी आहे 5 ची. त्याचप्रमाणे आहे 6 ची कसोटी. 6 ची कसोटी, ज्याला 2 ची आणि 3 ची कसोटी माहित आहे, त्याला 6 ची कसोटी लक्षात राहायला काही अवघड जाणार नाही. किंवा त्याला अजूनही असं म्हणता येईल की ज्या समसंख्यांना 3 ने भाग जातो, समसंख्यांना लक्षात घ्यायचे, ज्या समसंख्यांना 3 ने भाग जातो त्या सर्व संख्यांना 6 ने भाग जातो. समसंख्या मात्र महत्वाची आहे. किंवा अजूनही वेगळ्या पद्धतीने आपण त्याचा कसोटी सांगू शकतो की ज्या संख्यांना 2 ने आणि 3 ने भाग जातो त्याला 6 ने भाग जातोच जातो, कंपल्सरी जातो. पण त्याला 2 ने आणि 3 ने भाग गेला पाहिजे तरच. आणि यासाठी ही कसोटी लक्षात ठेवणं सोपं आहे. त्या पुढची कसोटी 7 ची आहे, मात्र ती थोडी किचकट आहे. त्यानंतर 8 ची ही 4 सारखीच आहे. त्यानंतर आहे 9 ची कसोटी. 9 च्या कसोटीसाठी 3 सारखाच क्रायटेरिया आहे त्याला. त्यामध्ये अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर निश्चितपणे त्या संख्येला 9 ने भाग जातो. आता एक ध्यानात ठेवायचे की ज्या संख्येला 9 ने भाग जातो त्याला 3 ने जातोच जातो, कारण 9 ला 3 ने भाग जातो. त्यामुळं ज्या संख्यांना 9 ने भाग जातो त्याला आपोआपच 3 ने भाग जातच असतो. ही झाली 9 ची कसोटी. 9 ची कसोटी 3 सारखीच आहे. अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 9 ने भाग जातो. ही कसोटी आपण स्वतंत्रपणे शिकणारच आहात. मात्र आता थोडं थोडं ते उजळणी झाली किंवा रिव्हिजन झाली तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा लाभ होईल. त्या पुढचा घटक आहे, त्या पुढची कसोटी आहे 10. 10 ची कसोटी अतिशय सोपी, सर्वात सोपी म्हटलं तरी चालेल. कारण ज्याच्या एकक स्थानाला 0 हा अंक आहे त्या सर्व संख्यांना 10 ने भाग जातो. ही झाली 10 ची कसोटी. अतिशय सोपी आहे. म्हणजे यामध्ये जे घटक आपण शिकतोय, मी आता जे समजावून तुम्हाला थोडक्यात सांगतोय पहा. या एका घटकावरती एक लेक्चर होईल. इतके मोठे मोठे घटक आहेत, मात्र ते काही गणितामध्ये आहेत, काही बुद्धिमत्ता आहेत. त्यामुळं ते वेगवेगळे शिकवले जातील. मात्र आपल्याला इथे ते गरजेचे आहेत म्हणून थोडक्यात त्याचा परिचय करून देतोय तुम्हाला. त्याबद्दल सविस्तर तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा मिळेलच तुम्हाला नंतर माहिती. त्याचप्रमाणे विभाजितीच्या कसोट्या महत्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवा. त्याचबरोबर संख्यामधील लहान मोठेपणा, ज्याला आपण चढत्या उतरत्या क्रमासाठी तो आवश्यक असतो. कारण प्रश्न असे येतात की खाली दिलेल्या संख्या मालिकेतील संख्या जर चढत्या क्रमाने लावल्या तर 3ऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल, किंवा दिलेल्या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर 1ल्या क्रमांकाला कोणती संख्या येईल, किंवा 4थ्या क्रमांकाला कोणती संख्या येईल. अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये विचारलेले असतात. आणि मग अशा प्रश्नांसाठी आपल्याला दिलेल्या संख्यांचा लहान मोठेपणा हा अतिशय अचूक आणि वेगाने करता आला पाहिजे. खूप वेळ जात असेल तर निश्चितपणे तो आपला वेळ वाया जाईल आणि आपल्याला येत असून सुद्धा आपला वेळ वाया गेल्यामुळे आपला पेपर पूर्ण प्रश्न सोडवण्यापासून आपण वंचित राहू शकतो, किंवा शेवटच्या काही प्रश्नांना गडबड होऊ शकते. ती होऊ नये म्हणून आपण कमी वेळेत
कशा प्रकारे संख्या लहान मोठेपणा ठरवता येईल याचा अभ्यास करून घ्यायचा आहे. पहिला अंक पाहून आपण ठरवतो. कधी कधी आपल्याला जर जेव्हा उतरत्या क्रमाची किंवा चढत्या क्रमाची गरज असते तेव्हा इतर काही डोकं न लावता आपल्याला जे आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टीचा त्यातला आपण ज्याला म्हणतो सोल्युशन काढायचंय आणि वेळ वाचवायचा. जर आपण फार वेळ त्याला लावला तर निश्चितपणे आपला वेळ वाया जाईल किंवा नंतरच्या प्रश्नांसाठी आपला वेळ कमी पडेल. त्यामुळं वेग आणि अचूकता या दोन गोष्टी म्हणजे शिष्यवृत्ती आहे. तुमच्या ज्ञानापेक्षा, तुमच्या माहितीपेक्षा तुमचे जे स्किल आहेत त्याला खूप जास्त महत्व आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. तुम्हाला खूप सारी माहिती आहे परंतु तुम्ही वेगाने करू शकत नाहीत त्या क्रिया, तर काही फायदा नाही त्याचा. म्हणजे तुम्हाला मेरिट मिळवणं अवघड जाईल. तुम्ही फक्त पासिंग करू शकता. म्हणून वेगाबरोबरच अचूकता आणि अचूकतेबरोबर वेग. फक्त वेग आहे पण उदाहरणं चुकतात, काही फायदा नाही. किंवा अचूकता आहे पण खूप वेळ लागतो, त्याचाही फायदा नाही. त्यामुळं दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करायचा आहे. वेगही धरायचा आहे आणि अचूकताही टिकवायची. अचूकता जर येत नसेल तर वेगाचा फायदा नाही. त्यामुळे आपले मार्क वाया जातील. आणि म्हणून हे सर्व जर आपल्याला बॅलन्स करायचं असेल, वेग आणि अचूकतेचा जर आपल्याला बॅलन्स करायचा असेल, तर हे जे सॉफ्ट स्किल असतात, ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात प्रत्येक घटकातल्या, या आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आता आपण इथं जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय वेगवेगळे मी 9 घटक मांडलेले आहेत. हे घटक आपल्याला इतरही बऱ्याच उपघटकामध्ये कामात येणार आहेत. त्यामुळं हे बऱ्याच वेळा आपल्या लक्षात असतात. आता आपण दुसरीला, तिसरीला मिशन आरंभमध्ये आपण बऱ्याच यातल्या गोष्टी काही पाहिल्या असतील किंवा नसतीलही पाहिल्या. तर पूर्ण 1 वर्षाचा वेळ आपल्याकडे शिल्लक असणार आहे सध्यापासून. हा पहिलाच महिना सुरू आहे शिष्यवृत्तीच्या क्लासचा आणि वर्षभर आपण त्याचं मार्गदर्शन घेणार आहोत. त्यामुळे या गोष्टी आपण बारकाईनं लक्षात ठेवायच्यात आणि तरच आपला वेळ वाचणार आहे. कारण वेळ वाचवल्याशिवाय आपण शिष्यवृत्तीचं मेरिट गाठू शकत नाही. कारण अतिशय मोजक्या वेळेमध्ये आपल्याला ते गणित किंवा ते उदाहरणं सोडवून त्यामध्ये निश्चितपणे आपल्याला मार्क्स मिळवायचे असतात. त्यामुळे संख्यातला लहान मोठेपणा, त्याचा चढता उतरता क्रम, या 2-3 गोष्टी आपण त्यातल्या लक्षात ठेवायच्या. त्याचप्रमाणे दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे. आता त्यामध्ये कधी-कधी क्रायटेरिया काय असतो, की दिलेल्या अंकांपासून समसंख्या तयार करा किंवा विषम संख्या तयार करा किंवा एक अंक पुन्हा पुन्हा वापरू नका. असे बरेच नियम घालून दिलेले असतात पहा. मुळात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की या घटकाचं नावच आहे आकलन. त्यामुळं दिलेला प्रश्न आपल्याला तो समजलाच पाहिजे. त्या प्रश्नाचं जर आपल्याला समजत नसेल, तर आपण त्या उत्तराकडे जाऊ शकत नाही. म्हणजेच आकलन याचा अर्थच आहे समजणं. त्याचं समज असणं किंवा समजणं आपल्याला. जर तो प्रश्न आपल्याला समजलाच नाही, तर तो संख्या मालिकाच काय, आकलनाचा कोणताच घटक आपल्याला सुटू शकत नाही. त्यामुळं प्रश्न समजणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच एक गोष्ट फोकस करायची, की पूर्ण प्रश्न वाचायला शिकायचं. पूर्ण प्रश्न जोपर्यंत आपण वाचत नाही, कधी-कधी काय होतं घाईगडबडीत आपण वाचतो, हा समसंख्या दिसते नाव, मग लगेच समसंख्या काहीतरी करून ठेवतो आणि मग आपलं उत्तर चुकून जातं. त्यामुळे पूर्ण प्रश्न वाचायला शिका. पूर्ण प्रश्न वाचला की तुमचं आकलन चांगलं असेल, तर पटकन तो प्रश्न आपल्याला समजतो. त्या प्रश्नामध्ये काय क्रिया करायची, कोणती क्रिया विचारलेली आहे, यावर आपण त्यावरती सोल्युशन लगेच काढायला सुरुवात करतो. म्हणजे आपल्याला योग्य दिशा मिळते सोडवण्याची. सोल्युशनकडे जाण्याची योग्य दिशा मिळते. हे कधी शक्य होतं? जेव्हा आपल्या प्रश्नाचं आकलन एकदम क्लिअर असेल. प्रश्न जर आपण कन्फ्यूज असू, तर आपण उत्तराकडे जाऊ शकत नाही. म्हणून त्यामध्ये सांगितलेल्या अटी पूर्ण करून आपल्याला त्या प्रश्नाचं सोल्युशन काढायचं असतं. हे बारकाईने ध्यानात ठेवायचे. कारण आता तुम्ही शिष्यवृत्तीची ही दुसरीच बॅच आहे, चौथीची. या वर्षी जी आहे त्याचा पेपर 26 तारखेला येणाऱ्या रविवारी आणि चौथीची ही तुमची दुसरी बॅच आहे. या अगोदर चौथीला होती शिष्यवृत्ती, मात्र आता बदलत्या काळानुसार 5वीला शिष्यवृत्ती गेल्यानंतर जेव्हा चौथीला पुन्हा येते वापस, पुन्हा परत येताना 5वीच्या काठिण्य पातळीचा तुम्हाला थोडासा तोटा नाही म्हणता येणार बरं का. मात्र त्याचा एक तुम्हाला ताण येऊ शकतो. कारण शिष्यवृत्ती जेव्हा 5वीला होते, तेव्हा ती मुलं 5वीची होती. मात्र आता शिष्यवृत्ती 4थीला आली. मात्र काठिण्य पातळी थोडीशी 5वीच्या तुलनेत राहू शकते किंवा जरी कमी झाली, तरी काही प्रश्न 5वीच्या लेव्हलचे येऊ शकतात. त्याचा तुम्हाला निश्चितपणे त्याचा अभ्यास करावा लागेल. पुढं त्या तयारीत आपण असलं पाहिजे. त्याचबरोबर नियम पाळून त्या प्रश्नातले नियम पाळून आपल्याला त्या संख्यांचं सोल्युशन किंवा त्या प्रश्नाचं सोल्युशन काढायचंय. काही झालं तरी संख्या मालिका आकलन या घटकावरती एक प्रश्न तर पक्काच आहे.
मात्र दोनही प्रश्न त्यावरती येऊ शकतात आणि याच घटकावर आधारित असणारे वेगवेगळे उपप्रश्न आहेत दुसऱ्या घटकातले, दुसऱ्या विषयातली, गणितातली किंवा बुद्धिमत्तेच्या इतर घटकातली, त्यांचाही यापासून तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणून या गोष्टी बारकाईने मी तुम्हाला समजावून सांगतोय. माझे या घटकावरती 3 लेक्चर आहेत. आजचं पहिलं लेक्चर आहे आणि उद्या आणि परवा बोर्डवरती, व्हाईट बोर्डवरती आपण ते लेक्चर घेणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी मी प्रश्न प्रत्यक्ष तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. आजही काही प्रश्न आपण घेणार आहोत, सॅम्पल क्वेश्चन्स, आणि उद्या सविस्तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत बोर्डवरती, की त्यामध्ये कशा प्रकारे त्याचं सोल्युशन काढायचं यावरती आपण उद्या आणि परवाच्या लेक्चरला चर्चा करणार आहोत. आणि तुम्हाला रिप्लाय देण्याची काही व्यवस्था नाही आपल्याकडे, त्यामुळं तुम्हाला मी गृहीत धरूनच ते लेक्चर घेणार आहे. तुम्हाला समजते अशी अपेक्षा करतो. आणि पुढचा जो शेवटचा घटक आहे त्यातला 9वा, घनसंख्या. आता घनसंख्या आपण 10 पर्यंतच विचार करतोय, कारण 10 पर्यंतच घन आपण जवळजवळ 1000 पर्यंत जातो पहा. आणि घनसंख्या म्हणजे एकाच अंकाने स्वतःच त्याच अंकाला 3 वेळा गुणायचे, त्याला आपण घनसंख्या म्हणतो. जसं वर्गसंख्या म्हणजे अंकाने अंकाला गुणलं की वर्गसंख्या होते. मात्र त्याच अंकाला आणखी एकदा गुणलं म्हणजे 3 वेळा जर गुणलं तर ती होते घनसंख्या. उदाहरणार्थ 2 हा अंक आहे, त्याची वर्गसंख्या होते 2 गुणिले 2 4 होते. मात्र तोच अंक 3दा गुणलं, 2 गुणिले 2 गुणिले 2, तर निश्चितपणे उत्तर येतं 2 दुणे 4 4 दुणे 8. तर 8 ही 2ची घनसंख्या. आता 3चं तसंच, 3चा वर्ग आहे 9, मात्र 3ची घनसंख्या असते 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 4चं तसंच, 4ची वर्गसंख्या 16, 4 चूक 16, मात्र 4ची घनसंख्या 64. घनसंख्या थोड्या जास्त मोठ्या असतात, त्यामुळं 10 पर्यंतच आपण अपेक्षा करतोय की तुम्ही लक्षात ठेवाव्यात. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या गोष्टी बऱ्याचशा ज्या मी आता सांगितल्या त्या तुमच्या पाठांतर होतील अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही त्या कराव्यात. उन्हाळ्याची सुट्टी खेळण्या बागडण्यात घालवण्यापेक्षा एक रोजचा थोडा वेळ देऊन आपण जर त्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर त्याचा ताण येणार नाही आणि आपण कमी कष्टात आपण सहजपणे मेरिट गाठू शकतो आणि नंतरचा वेळ आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी देता येऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यातला वेळ थोडंफार खेळलं तर चालेलच, काही प्रश्नच नाही. काय आपण कंटिन्यू अभ्यास करत नाही, थोडाफार आपण खेळण्यात त्याच्यात वेळ घालवतो. मात्र रोजचा एक शिष्यवृत्ती परीक्षा ज्यांना आहे अशा विद्यार्थ्यांनी एक दररोजचा 3-4 तास जरी अभ्यास केला सुट्टीमध्ये, मी तर 3-4 तास सांगतो, काही विद्यार्थी त्याहीपेक्षा जास्त अभ्यास करत असतील, पण एक सरासरी 3-4 तास जरी दररोजचा वेळ दिला, प्रत्येक विषयासाठी 1-1 तास, असे 3 तास, आणि काही सराव, प्रश्नपत्रिका किंवा ऑनलाईन लेक्चर यासाठी 1 तास, असं सरासरी 3-4 तास वेळ पुरेसा आहे अभ्यासाला. तर घनसंख्या पाठ असाव्यात. आणि आता या सगळ्या तुम्हाला बेसिक गोष्टी मी समजावून सांगितल्या. त्याचप्रमाणे 5वीला जेव्हा ही शिष्यवृत्ती परीक्षा होती तेव्हा त्यामध्ये कोणांची मापं, लघुकोन, काटकोन, विशालकोन, त्याचप्रमाणे अपूर्णांक, रोमन संख्या, त्याचप्रमाणे घड्याळातल्या वेळा. त्या घड्याळातल्या वेळा तुम्हाला सुद्धा 4थीला असतीलच, त्यात काही प्रश्नच नाही. आणि लघुकोन, काटकोन, विशालकोन तुम्हाला 4थीला सुद्धा आहे. त्यामुळं आता तुम्ही सध्याची बॅचला आता लेक्चर जॉईन करताय हे सर्व विद्यार्थी 3री पासून 4थीला जाणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला अजून 4थीच्या अभ्यास घटकांची माहिती नाहीये किंवा 4थीचं तुमचं गणित जे आहे ते शिकून झालेलं नाहीये. तुम्हाला अजून ते पुस्तकं सुद्धा 4थीचे मिळालेले नसतील किंवा जर मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांकडून तुम्हाला घेतले असतील तर तुम्हाला लक्षात येईल पहा, त्यामध्ये कोण, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांची माहिती दिलेली आहे. मात्र ते अजून तुमचं शिकवायचं बाकी आहे असं मला वाटतंय, कारण 4थीचं अजून काही क्रमिक पुस्तकं शिकवायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जेव्हा ते शिकवलं जाईल तेव्हा तुम्हाला त्याबद्दल सविस्तर कळेलच. कोणांची मापं कळतील, काटकोन म्हणजे काय, लघुकोन, विशालकोन हे सर्व समजेल. त्याचप्रमाणे अपूर्णांक ही 4थीच्याच घटकामध्ये आहे. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, त्याचप्रमाणे सममूल्य अपूर्णांक, त्याला इंग्लिशमध्ये इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स म्हणतात. त्याचप्रमाणे त्याचा अंश, त्याचा छेद याही गोष्टी त्यामध्ये विचारलेल्या असतात अपूर्णांकाच्या प्रश्नाबद्दल. आता अपूर्णांक या घटकावरती कधी कधी दशांश अपूर्णांक किंवा अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात इतकं जास्त यामध्ये विचारलं जाणार नाही, कारण आपला घटक फक्त संख्या मालिका आहे. त्याचबरोबर कोणांची मापं म्हणजे काटकोन, लघुकोन, विशालकोन, त्यानंतर आकृत्यांची जी पूर्ण मापं असतात, उदाहरणार्थ त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते 180, चौकोनाची किती असते 360, वर्तुळाचं असतं 360. हे असे ठराविक जे मापं आहेत
मोठ्या आकृत्यांची किंवा कोनांची, हे आपल्या लक्षात असली पाहिजेत, तेही महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे घड्याळातील वेळा, आता घड्याळातील वेळा आतापर्यंत आपण 12 ताशी घड्याळ आपल्याला निश्चितपणे माहित आहे की 12 ताशी घड्याळामध्ये एक सरासरी आपण 12 वाजल्यानंतर पुन्हा 1 वाजते. तसं 24 ताशी घड्याळामध्ये 12 नंतर पुन्हा 13, 14 असं पुढे पुढे जात राहतं पहा. 23.59 आणि झालं की 24 वाजत नाहीत. 24 ताशी घड्याळ आपण त्याला म्हणतो, पण 24 नाही वाजत त्याच्यामध्ये, पुन्हा 0 होतं त्यामध्ये आणि पुन्हा 1 पासून सुरू होतं. म्हणजे 24 तासाचं ते एकच घड्याळ वापरलं जातं. तर त्याला 24 ताशी घड्याळ म्हणतात पहा. तर आपल्याला या ठिकाणी जे आपण घड्याळ वापरतो 12 ताशी, त्यामध्ये मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारच्या अगोदरची वेळ आणि मध्यान्ह उत्तर म्हणजे दुपारच्या नंतरची वेळ, अशा 2 वेगवेगळ्या वेळा या ठिकाणी असतात पहा. कारण तुम्ही पाहिलं असेल 12 ताशी घड्याळामध्ये दोनदा 11 वाजता, दोनदा 12 वाजता, दोनदा 1 वाजते. कारण एकदा सकाळी 11 वाजतात, एकदा रात्री 11 वाजतात, एकाच दिवसामध्ये. म्हणजे 12 ताशी घड्याळ 12 तासानंतर पुन्हा पहिल्यासारखं होतं. त्यामुळं आपल्याला त्या वेळामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. त्यामुळं 24 ताशी 12 ताशी घड्याळाची वेळ याही गोष्टीचा आपण अभ्यास करावा. त्याचप्रमाणे कोनांची मापं. आता हे 5वीच्या परीक्षेत होतं. आता 4थीला कदाचित त्यातले काही घटक ड्रॉप होतील. ते आता या वर्षीची परीक्षा झाली की आपल्या लक्षात येईलच. कारण कधी-कधी काय होतं अभ्यासक्रमात दिलेलं असतं त्रोटक पद्धतीने आणि विचारताना मात्र प्रश्नपत्रिका काढणारे जे काही तज्ञ असतात, ते मात्र काहीतरी वेगळंच काढून ठेवतात त्यामध्ये किंवा वेगळ्या काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका तयार करतात. या वर्षीचा 5वीचा पेपर ज्यांनी दिला, त्यांना तो लक्षात आलंच असेल, की आपण त्यामुळे आपण तयारी करताना जास्त करायची. म्हणजे त्यामधलं आपल्याला कमी जरी विचारलं, काही नुकसान तर होणारच नाही. जास्त तयारी केल्याने आपलं काही नुकसान होणार नाही. उलट झाला तर फायदाच होईल. त्यामुळे आपण तयारी करताना प्लसमध्ये करायची नेहमी, जास्त करायची. म्हणजे त्यापेक्षा कमी जरी विचारलं तर आपल्या काही अडचण येत नाही. पण जर आपण तयारी मोजकी केली, त्रोटक केली आणि प्रश्न जर त्याच्यापेक्षा वरचा विचारला, तर निश्चितपणे आपल्याला मार्क जाऊ शकतात किंवा आपल्याला पश्चातापाची वेळ येऊ शकते. म्हणून आपण लक्षात ठेवायचे की आपण अभ्यास करताना किंवा तयारी करताना निश्चितपणे तयारी नेहमी प्लसमध्ये करायची. तर आता आपण हे जे बेसिक घटक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, त्यातला थोडा-थोडा अभ्यास आपण केला, थोडी-थोडी माहिती आपण घेतली, तर त्यामध्ये असे प्रश्न कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याबद्दल आपण थोडंसं आता पाहूया. साधारणपणे 4थीच्या हिशोबाने जर पाहिलं, तर थोडी काठिण्य पातळी आपण कमी धरली 5वी पेक्षा, तरी आपण त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न फिरून-फिरून विचारलेले असतात. सरळ-सरळ प्रश्न विचारायला ती शिष्यवृत्ती परीक्षा कशाला म्हटलं असतं मग तिला? मुळात ती शिष्यवृत्ती परीक्षा आहे, याचा अर्थच आहे, की ती सामान्य किंवा सामान्य बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी ते आव्हान आहे आणि ज्यांची बुद्धिमत्ता अतिशय कुशाग्र आहे, एकदम शार्प आहे, अशा मुलांसाठी ते एक संधी आहे. सामान्यांसाठी ते आव्हान आहे आणि कुशाग्र विद्यार्थ्यांसाठी ती संधी आहे, आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची. आणि त्यामुळं आपण यावरती निश्चितपणे सविस्तर विचार करायचा आहे. लेक्चर्स जॉइन करताना एक लक्षात ठेवायचं की आपण लेक्चरमध्ये सांगितलेल्या गोष्टी काही नोट डाऊन करता आल्या तर करायच्या. काही महत्वाच्या गोष्टी नोट डाऊन करता आल्या वहीमध्ये तर नोट डाऊन करा. कारण आपल्याला संवाद साधायची व्यवस्था नाहीये. एकमेकांशी बोलण्याची व्यवस्था नाहीये. आपल्याला एकतर्फी हे लेक्चर्स घ्यावे लागतात. कारण बोलण्याची जर व्यवस्था ठेवली, तर आपल्याला लेक्चरला 1 तास पुरणारच नाही. त्यामुळं आपण एकतर्फीच हे लेक्चर्स आपण ऐकत असतो. तरी आम्ही आमच्या शाळेतले विद्यार्थी गृहीत धरून अनुभवानुसार आम्ही ठरवतो किंवा अंदाज बांधतो की मुलांना या गोष्टी समजत असतील. जर नाही समजलं तर आम्ही पुन्हा-पुन्हा ते रिपीट करतच असतो. मात्र तुम्हाला समजतंय की नाही हे आम्हाला कळायला काही मार्ग नाहीये. जर कदाचित तुम्हाला नाही समजल्या, तर तुमच्या शाळेतले शिक्षक किंवा अजूनही काही मार्गाने तुम्ही ते निश्चितपणे त्याचं मार्गदर्शन घेऊ शकता. जेवढं पुरेपूर तुम्हाला यातून आम्हाला एकदम स्पष्ट करून सांगता येईल, जेवढं क्लिअर करून देता येईल, तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो. मात्र तरीही परस्पर संवाद साधण्याची संधी नसल्यामुळं काही गोष्टी जर तुम्हाला नाही कळाल्या, तर निश्चितपणे आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. प्रत्येक शाळेमध्ये अतिशय गुणवंत शिक्षक आपले शिकवत असतात. पूर्ण तयारी करून घेत असतात आणि तरी जर आमच्याकडून जर काही गोष्टी अपूर्ण राहिल्या, काही नाही कळाल्या, तर निश्चितपणे आपल्या शाळेतल्या शिक्षकांचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी आता मी सांगितल्या, याची तयारी करा. थोडा वेळ लागेल, मात्र निश्चितपणे ही तयारी तुम्हाला कामात येईल, उपयोगी पडेल. आता आपण वळूया प्रश्नांकडं. प्रश्नांमध्ये आज आपण जेवढे होतील तेवढे प्रश्न पाहू आणि उद्यापासून आपण हे बेसिक घेणार नाही आता. उद्यापासून आपण उद्या आणि परवा
बोर्डवरती आपण प्रश्न सोडून घेणार आहोत. त्यामुळं प्रश्न सोडवताना एक लक्षात घ्यायचे, मी प्रत्यक्ष बोर्डवर सोडून घेईल, त्यावेळेला तुम्हाला शक्य झालं तर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा त्याच्या ट्रिक लक्षात ठेवा. कसंही तुमचं जसं सोयीवर येईल तसं. त्यानंतर आपण वळतोय प्रश्नांकडं. प्रश्नामध्ये सर्वात पहिल्यांदा आता स्क्रीन तुम्हाला दिसत असेल क्लिअर, अशी अपेक्षा करतो, कारण ती पीडीएफच आहे. जरी स्क्रीन तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचतोय, जरी तुम्हाला त्यातलं काही ओळखलं नाही, जर ओळखलं नाही तर मी वाचतोय, त्याकडे लक्ष ठेवा. पहिला जो प्रश्न आहे तो आहे, थोडासा सोपाच काढलाय मी सुरुवातीला. त्यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती वर्गसंख्या आहेत? सोपा प्रश्न, एकदम सरळ सरळ प्रश्न आहे. असा जनरली परीक्षेत विचारला जात नाही, पण एक सुरुवात आहे आपली, इतका सरळ सरळ नाही विचारला जाणार त्यामध्ये. पण तरी आपण सुरुवात करतोय म्हणून त्यामुळे पहिला प्रश्न सोपाच घेतलाय मी, की दिलेल्या संख्या मालिकेत किती वर्गसंख्या आहेत. आता खाली मी संख्या मालिका दिलेली आहे. 1 आहे, 5, 9, 12, 16, 20, 24, 25, 40, 45, 49, 54, 64, 75, 81. आता मी इथे जे अंक लिहिलेले आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत. जनरली आपण आता 4थी पर्यंत म्हटलं की आपण मराठी शाळा असल्यामुळे आपण मराठीतले अंक वापरतो. मात्र इंग्रजी अंक कळण्यातही तुम्हाला काही अडचण नसावी. त्यामुळं आता सध्या तरी माझ्याकडे जी मी पीडीएफ बनवली ती इंग्रजीतूनच आहे. त्यामुळं ती ऍडजस्ट करून घ्या. आजचे दिवस इंग्रजी अंक काय अडचण नसावी जास्त करून, कारण काही मुलं काही शाळा सेमी पण असतात, त्यामुळं इंग्रजी अंक जास्त बेटर. आणि मराठी प्रश्नपत्रिकेत मला असं वाटतं की 4थी पर्यंत जे प्रश्नपत्रिकेत मराठी अंक येतील, आता ह्या 26 तारखेच्या परीक्षेत आपल्याला कळेलच. आणि जरी इंग्रजी अंक असतील तरी काही अडचण नसावी. तर यामध्ये जे अंक मी लिहिलेले आहेत, संख्या लिहिलेल्या आहेत, त्यामधल्या वर्ग संख्या किती आहेत? आता अंक मालिका जर तुम्हाला संख्या मालिका जर वाचता येत असेल तर आपण निश्चितपणे, मी आता एक एक वर्ग संख्या शोधत जातो. तर पहिली 1 आहे, बरोबर. त्यानंतर 1 ही वर्गसंख्या 1 चीच आहे. त्यानंतर आहे 9 ही वर्गसंख्या आहे 3 ची. त्यानंतर आहे 16, ही आहे 4 ची वर्गसंख्या. आतापर्यंत किती सापडले आपल्याला? 3. त्यानंतर 20 ही वर्गसंख्या नाही, 24 पण वर्गसंख्या नाही, 25 ही आहे 5 ची वर्गसंख्या. 4 झाल्या. त्यानंतर आहे 40, ही वर्गसंख्या नाही, 45 वर्गसंख्या नाही, 49 ही सुद्धा वर्गसंख्या आहे. आतापर्यंत आपल्याला किती झाल्या? 5. 49 नंतर 54 आहे, त्यानंतर 64 आहे. 64 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, ती आहे 8 चा वर्ग. त्यामुळं ते पण होईल. आतापर्यंत सापडल्या 6. त्यानंतर आहे 75 आणि 81, त्यातली 81 ही वर्गसंख्या आहे. आतापर्यंत आपल्याला सापडल्या 7 वर्गसंख्या. पुन्हा एकदा मी वाचतोय, 1, 9, 16, 25, 49, 64, 81 अशा 7 वर्गसंख्या आपल्याला या ठिकाणी सापडल्यात. तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये सरळ सरळ त्या वर्गसंख्यांखाली रेषा मारत चालायचे, म्हणजे आपल्याला पटकन ते क्लिअर होतं. यामध्ये 7 हा पर्याय आहे दुसऱ्या क्रमांकावर. तर आपण जेव्हा उत्तर लिहू तेव्हा समोर आपण 2 हा पर्याय गोल करायचा आहे किंवा रंगवायचा आहे, दुसरा पर्याय, कारण 7 हा पर्याय दुसऱ्या नंबरवर आहे. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न. प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या मालिकेत, स्क्रीन जर ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी मी वाचतोय त्याकडे लक्ष द्या. खाली दिलेल्या संख्या मालिकेत समसंख्येनंतर लगेच विषम संख्या अशी किती वेळा झाले आहे? पुन्हा एकदा प्रश्न, मी म्हटलं तुम्हाला अगोदरच, प्रश्न समजणं, प्रश्नाचं आकलन होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रश्न असा आहे की समसंख्येनंतर विषम संख्या, मग आपण पेन्सिल हातात घेऊन लगेच त्या समसंख्येनंतरची जी विषम संख्या, म्हणजे सम विषम अशी जोडी दिसली, अगोदर सम नंतर विषम अशी जोडी दिसली का त्याला मार्क करत चालायचे, त्याला डॅश मारत चालायचे किंवा अंडरलाईन करत चालायचे. आणि अशा जोड्या आपण शोधायच्यात. समसंख्येनंतर विषम संख्या अशा जोड्या आपण शोधूया. पहिली 2 आणि 3 समनंतर विषम आलेले आहे. 1 समनंतर विषम एकदा झाली. त्यानंतर पुन्हा आहे 3 नंतर 6, पण ती विषम नंतर सम आहे त्यामुळे ती नाही चालणार. 6 नंतर 8, 8 नंतर 9 दुसऱ्यांदा आलंय पहा, कारण 8 ही समसंख्या, 9 विषम संख्या.
त्यानंतर 9 नंतर 5, 5 नंतर 4, 4 नंतर 7 तिसऱ्यांदा आलंय पहा. 4 ही समसंख्या आणि 7 ही विषम संख्या. त्यानंतर 7 नंतर 3 आले, 3 नाही चालणार आपल्याला, विषम विषम नाही चालत, समविषम असं पाहिजे. 8 नंतर 4 आलेत, नाही चालणार. 4 नंतर 6 आलेत, 4 6 नाही चालणार. 6 आणि 17 चौथ्यांदा आले पहा. 6 सम 17 विषम. नंतर 25, पुन्हा 24, 26 आणि 45 ही शेवटची जोडी. 26 समसंख्या, 45 विषम संख्या. अशा आतापर्यंत आपल्याला किती जोड्या सापडल्या? 5 जोड्या सापडल्या. किती? 5 जोड्या. पुन्हा एकदा पहा. 3 6, त्यानंतर 5 4, 8 9, सॉरी 3 6 नंतर 8 9, नंतर 4 7, 4 7 नंतर 6 17 आणि 26 45 अशा आपल्याला 5 जोड्या सापडल्या की ज्यामध्ये सम नंतर लगेच विषम संख्या आहे. सम नंतर लगेच विषम, लगेच, लगत हे शब्द लक्षात ठेवायचे पहा. सम नंतर जर लगेच विषम संख्या येत असेल तरच यावर विचार करायचा आहे. आणि अशा जोड्या आपल्या सापडल्या 5. पर्याय नंबर आहे 2. आपल्या ज्यांच्याकडे नवनीतची गाईड असतील किंवा अजून कोणत्या प्रकाशनाचे असतील त्यांनी आपल्या प्रश्नपत्रिकेतील किंवा आपल्या गाईडमधील जे प्रश्न असतील, मार्गदर्शकातले जे प्रश्न असतील तेही सोडवले तरी चालतील. अगोदर मी सांगतोय ते प्रश्न समजावून घ्या आणि उद्याच्या लेक्चर पूर्वी तुम्ही घरचे तुमचे प्रश्न सोडवू शकता. तिसरा आहे, खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती संख्या या मूळ संख्यांच्या वर्गसंख्या आहेत? आता लक्षात घ्यायचे 2 अटी आहेत याच्यामध्ये की दिलेल्या संख्या मालिकेतल्या संख्या वर्गसंख्या पण असाव्यात आणि त्या वर्गसंख्या ज्या संख्येच्या आहेत ती संख्या मूळ असावी. म्हणजे थोडक्यात त्याचं वर्गमूळ हे काय असावं? मूळ संख्या असावी. उदाहरणार्थ संख्या मालिका पहा 1. आता 1 ही संख्या वर्गसंख्या आहे, मात्र 1 ही संख्या मूळ नाही. लक्षात घ्या पुन्हा एकदा, 1 ही संख्या मूळ संख्या नाही. दुसरी संख्या आहे 9. 9 ही वर्गसंख्या आहे. पहिले अट आहे वर्गसंख्या असावी. दुसरी अट आहे की ती ज्याची वर्ग आहे ती संख्या मूळ असावी. बघा बरं का, 2 अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. लक्षात घ्यायचं नीट. मग 9 ही वर्गसंख्या आहे, ती आहे 3 ची वर्गसंख्या आणि 3 ही संख्या मूळ आहे, त्यामुळे 1 सापडले आपल्याला. त्यानंतर 16 आहे वर्गसंख्या, मात्र त्याचे जो वर्गमूळ आहे ते आहे 4 आणि ती काही मूळ संख्या नाही, त्यामुळे 16 घेता येणार नाही. 24 ही वर्गसंख्याच नाही. त्यानंतर आहे 49. 49 ही वर्गसंख्या आहे आणि ती ज्याची वर्गसंख्या आहे ती संख्या आहे 7 आणि 7 ही मूळ संख्या आहे, त्यामुळं 49 आपण त्यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतरच आहे 121. आता 121 ही कशाची वर्गसंख्या आहे माहित असावी, म्हणून मी म्हटलं की वर्गसंख्या पाठ असाव्यात. 121 ही वर्गसंख्या आहे 11ची आणि 11 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 3 सापडल्या. त्यानंतर आहे 64. ही वर्गसंख्या आहे 8ची आणि 8 काय मूळ संख्या नाही. त्यानंतर 81. 81 वर्गसंख्या आहे 9ची, 9 काय मूळ संख्या नाही. त्याचप्रमाणे 169 ही वर्गसंख्या आहे 13ची आणि 13 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर आहे 225. ते आहे वर्ग 15चा, मात्र 15 ही मूळ संख्या नाही. त्यानंतर आहे 289. हा वर्ग आहे 17चा, ही एक मूळ संख्या आहे 17. अशा आतापर्यंत आपल्याला सापडल्या 5 वर्गसंख्या अशा सापडल्या की त्याचं वर्गमूळ ही मूळ संख्या आहे. दोन्ही अटी पाळून आपल्याला या ठिकाणी किती संख्या सापडल्या? 5 संख्या सापडल्या. 1 2 3 4 5 संख्या आपल्याला या ठिकाणी सापडल्या. आणि खाली पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 6, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 8, चौथा आहे 7 आणि 5 ही संख्या आपल्याला पर्याय नंबर 2 वर सापडते, त्यामुळे 2 नंबरचा पर्याय आपण त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे. आता आपण तिसरा जो प्रश्न सोडवला त्यासाठी आपल्याला वर्गसंख्या पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. चौथा प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती संख्या 3 ने विभाज्य आहेत? आता 3 ने विभाज्य असण्यासाठी 3 ची कसोटी आपल्याला आली पाहिजे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करून ठेवा, या प्रश्न सोडवण्यासाठी त्या गरजेच्या आहेत. आता हा जो प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्या मालिकेत किती संख्या 3 ने विभाज्य आहेत? 3 ने विभाज्य असण्यासाठी अट काय आहे?
तर अंकांना अंकांच्या बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये असली पाहिजे. आता पहिल्यांदा अंकांची बेरीज 1ची 0ची किती होईल? 1. 3च्या पाड्यात येणार नाही. पटपट बेरजा करत चालायच्या. 5 आणि 1 6. 15ला गेला भाग. 6 3च्या पाड्यात आहे. 2 आणि 1 3. त्याला पण 3ने भाग जाईल. 20ला नाही जाणार. 21ला जाईल. 2 आणि 1 3. 25ला नाही जाणार. 27ला जाईल. 30लाही जाईल. 35 मध्ये अंकांची बेरीज 5 आणि 3 8 नाही जाणार. 45ला पण जाईल, कारण 4 आणि 5 9. 48 4 आणि 8 12 त्याला पण जाईल. 54 5 आणि 4 9 त्याला पण जाईल. 58 5 आणि 8 13 ते 3च्या पाड्यात येत नाहीत, त्याला भाग जाणार नाही. 3ची कसोटी काय आहे? अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर आपल्याला त्या संख्येला 3ने भाग जातो. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय की 3ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत? मग आपल्याला आधी 3ची कसोटी माहित पाहिजे, अंकांची बेरीज पटपट करता आली पाहिजे आणि त्याला परत 3ने भाग जाऊन त्या संख्येला 3ने भाग जातो का बघितलं पाहिजे. तरच आपल्याला हे उत्तर काढता येईल. त्याला स्पीड पण पाहिजे आणि आपल्याला करेक्ट पण आलं पाहिजे. आता मला इथं 8 संख्या सापडल्या की ज्याला 3ने भाग जातो. आता तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवत असाल किंवा सराव जरी करत असाल तेव्हा तुम्ही ज्याला 3ने भाग जातो ना लगेच त्याच्याखाली डॅश करा, अंडरलाईन करा किंवा गोल करत चला त्याला, म्हणजे तुम्हाला मोजायला सोपं जातं. आता इथं स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे मला तिथं अंडरलाईन करता येणार नाही. उद्या आपण बोर्डवर जेव्हा सोडू तेव्हा आपण निश्चितपणे त्याची तयारी करूच. त्यामध्ये आता आपल्याला संख्या सापडल्या 8 आणि 8 हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वरती. जवळपास 9 5 आणि 8 आणि 6 असे 4 पर्याय आहेत. त्यातला 8 हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 वर आणि त्यामुळे आपण त्याला क्लिक करायचे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, दिलेल्या संख्या मालिकेत किती मूळ संख्या आहेत? प्रश्न खूप सोपा आहे. मी जसा पहिला प्रश्न विचारला होता की वर्ग संख्या किती आहे, तसंच मूळ संख्यांचा प्रश्न आहे. दिलेल्या संख्या मालिकेत किती मूळ संख्या आहेत? आता मूळ संख्यांची ट्रिक सोपी आहे तशी ओळखायला, की ज्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत त्याला मूळ संख्या म्हणतो आपण, किंवा ज्याला कोणत्या दुसऱ्या अंकाने भाग जात नाही 1 सोडून त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. पण एक लक्षात ठेवा, आपण इथं संख्या मालिका पाहिल्यावर जर आपण त्याला मूळ संख्या शोधायला लागलो तर या प्रश्नाला आपल्याला 5 ते 10 मिनिटं जातील आणि आपला वेळ पुरणार नाही. म्हणून मूळ संख्या ह्या पाठच असाव्यात, तर आपल्याला या प्रश्न सोडवताना वेग मिळेल आणि अचूकता पण येईल. दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुम्ही लक्षात ठेवा, मूळ संख्या पाठ असाव्यात. आता मी इथं पाहतोय संख्या मालिकेतल्या संख्या दिसत आहेत मला 12 7 15 17 23 32 37 45 43 49 अशा वेगवेगळ्या संख्या त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यातल्या मूळ संख्या किती आहेत? पहिली 12 काय मूळ संख्या नाही, 7 मूळ संख्या आहे. 15 मूळ संख्या नाही, 17 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 3 झाल्या आतापर्यंत. त्यानंतर 32 मूळ संख्या नाही, 37 आहे, 4 झाले. 45 नाही, 43 आहे, 5 झाले. आणि 49 मूळ संख्या नाही, ही वर्ग संख्या आहे. आतापर्यंत आपल्याला सापडल्या 7 17 23 37 43. व्यवस्थित मोजायच्या, अचूकता असली पाहिजे, मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर अचूक पण काढता येईल आणि अतिशय वेगाने करता येईल. वेळही वाचेल आणि मार्कही जाणार नाही. यामध्ये आपल्याला किती संख्या सापडल्या? 7 17 23 37 43. 5 मूळ संख्या आपल्याला या ठिकाणी सापडल्या. पर्याय क्रमांक आहे 5वा. 5 हे उत्तर किती क्रमांकावर आहे? पर्यायाच्या 3ऱ्या क्रमांकावर. 1 2 3 3ऱ्या पर्यायाला आहे 5. त्यामुळे आपण पर्याय नंबर 3 त्याला गोल करून टाकायचे किंवा तो पर्याय निवडायचा. हे झाले 5 प्रश्न. पुन्हा एकदा आता आपण वळतोय पुढच्या 5 प्रश्नांकडे. त्यामध्ये आता मी हँड रिटन आहे ते अगोदरच होतं टाईप केलेलं होते PDF, आता हे हँड रिटन आहे. तुम्हाला ते क्लिअर दिसेल अशी अपेक्षा करतो. जर नाही दिसलं तर मी वाचतो. त्यामधला पहिला प्रश्न आहे पुन्हा एकदा, दिलेल्या संख्या मालेत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? जोडमूळ बघा, मी तुम्हाला अगोदर या बेसिक गोष्टी सांगितल्या त्यावरच प्रश्न असतात. जोडमूळ, आता जोडमूळ ज्याला कळत नाही त्याला हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा करायची नाही. त्याला अंदाजे लिहावा लागेल आणि अंदाजे लिहिल्यावर मार्क तुम्हाला माहिती, लागली गोळी तर पडले मार्क, नाहीतर गेले. पण ते आपल्याला करायचं नाही. आपल्याकडे खूप वेळ आहे तयारीला. आपण काटेकोर तयारी करायची आणि अचूक उत्तर लिहायचे. कुठं अंधारात गोळ्या मारायच्या नाही, काही पण व्यवस्थित तयारी करायची, चांगल्या प्रकारे त्याचे मार्गदर्शन घ्यायचे आणि चांगली तयारी करून पेपरला जायचे.
तर इथं जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? जोडमूळचा अर्थ आहे सरळ सरळ मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ज्या मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एकच अंक आहे, एकच संख्या आहे, त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. त्या जोडीने असतात आणि मूळ संख्या असतात म्हणून त्याचं नाव आहे जोडमूळ. तुम्ही त्या नावाची फोड केली तरी तुम्हाला कळेल. जोडमूळ म्हणजे जोडीने येतात आणि एकच त्या मूळ संख्या पण असतात. त्यामुळे आता इथं आपण मोजताना एक लक्षात ठेवा की त्या क्रमवार असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये फक्त एकच अंक असणार आहे, अशा जोड्या बघायच्या. आणि त्या मूळ पण पाहिजे, नाही तर आपण फक्त म्हणतो ना एकच अंक मध्ये पाहिजे आणि कोणत्या संख्येला जोडमूळ म्हणायचं नाही. त्या मूळ पण पाहिजे, त्याच्यामध्ये एकच अंक असला पाहिजे. आता ज्याच्या मूळ संख्या पाठ होतील त्याला हा घटक अजिबात अवघड जाणार नाही, कारण त्याला अगोदरच माहित असतील की जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या असतात. त्यामुळे आपण इथे जोडमूळ संख्या शोधूया. 27 41 काही क्रमवार नाहीत. 41 43 एक सापडली, 63चा काही संबंध नाही. 59 61 सापडली, 2 झाल्या. 49 51 नाही, ह्या क्रमवार आहेत मात्र त्या मूळ संख्या नाहीत, त्यामुळे ते घेता येणार नाही. आणि पुढची जोडी आहे 11 13. बघा 41 43 59 61 आणि 11 13, 3 जोड्या आपल्याला या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि 3 हा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4 वर. 3 हे उत्तर किती क्रमांकावर आहे? पर्याय नंबर 4 वर. म्हणून आपण पर्याय 4 ला क्लिक करायचे, पर्याय 4 निवडायचे. त्याचप्रमाणे त्या खाली दुसरा प्रश्न आहे पुन्हा एकदा. आता वेळ आपला लिमिटेड राहिलेला आहे. जरी असे प्रश्न झाले नाहीत तर उद्या निश्चितच होणार आहेत. उद्या बोर्डवर लेक्चर होईल, उद्या आणि परवाचं. आज तुम्हाला बेसिक गोष्टी क्लिअर केल्यात. तर आता त्या पुढचा दुसरा प्रश्न आहे, खालील संख्या मालिकेत एकूण किती घनसंख्या आहेत? आता घनसंख्या पाठ नसतील तर हा प्रश्न सुटण्याची अपेक्षा करायची नाही. आता घनसंख्या म्हणजे काय? तर त्याच अंकाने त्याच अंकाला 3 वेळा गुणायचे. आता 25 ही वर्ग संख्या आहे, त्यामुळं ती घनसंख्या होईलच. आता 25 ही वर्ग संख्या 5ची, 5 5 25 आणि 25 5 125, त्यामुळे ती काही होणार नाही. 64 ही वर्ग संख्या सुद्धा आहे आणि घनसंख्या सुद्धा आहे, कारण 64 ही वर्ग संख्या आहे 8ची आणि घनसंख्या आहे 4ची. कारण 4 चौक 16, 16 चौक 64, त्यामुळे इथं कन्फ्युज व्हायचं नाही. 64 ही वर्ग संख्या सुद्धा आहे, घनसंख्या सुद्धा आहे. पुन्हा एकदा सांगतोय, लक्षात ठेवा, विसरू नका अजिबात. एक झाली. दुसरी संख्या सापडली आपल्याला, घनसंख्या 343. कितीचा घन आहे तो? 7चा. 7 7 49, 49 7 343. त्यामुळे तो ती पण घनसंख्या आहे. 2 सापडले. पुढचे आहे 225, ती वर्ग संख्या आहे, 15चा वर्ग आहे. 81 वर्ग संख्या आहे, तो 9चा वर्ग आहे. 216 ही घनसंख्या आहे, पण ती घनसंख्या आहे 6ची. 6 6 36, 36 सक 216. किती घनसंख्या झाल्या? 64 343 216. त्यानंतर आहे 729, 9 9 81, 81 9 729, ही आहे 9ची. त्यानंतर 100 ही वर्ग संख्या आहे, घनसंख्या नाही. 512 ही घनसंख्या आहे 8ची. 8 8 सॉरी 8 8 64, 64 8 512. आतापर्यंत किती घनसंख्या सापडली? ज्याच्या घनसंख्या पाठ आहेत त्याला हे कॅल्क्युलेशन करण्याची अजिबात गरज नाही. बिना कॅल्क्युलेशन सुद्धा ज्याच्या घनसंख्या पाठ आहेत तो सहजपणे उत्तर काढू शकतो. त्यामुळे कॅल्क्युलेशनची गरज त्यांनाच पडणार आहे ज्याच्या पाठ नाहीत त्यांना. आता पुन्हा एकदा घनसंख्या सांगतोय मी, 64 343 216 729 आणि 512. किती सापडल्या? 5. पर्याय क्रमांक कितवा आहे? 5 हे उत्तर कितव्या पर्याय क्रमांकावर आहे? दुसऱ्या. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 5. पर्याय आणि उत्तर याला नीट लक्ष देऊन करायचे. आता 5 ही संख्या पर्यायात नसते म्हणून जाऊ द्या, पण जर 2 3 4 असं उत्तर असलं तर आपण उत्तराचाच पर्याय नंबर गोल करून ठेवतो. ते उत्तर कितव्या पर्याय क्रमांकावर आहे हे पण लक्षात घ्यायचे. त्यामुळे आपल्याला उत्तराचा पर्याय गोल करायचा आहे, उत्तराला नाही गोल करायचं. उत्तराचा पर्याय कितवा आहे हे लक्षात ठेवायचे, नाही तर आपल्या घाई गडबडीत ते उत्तर बरोबर येत असून सुद्धा पर्याय चुकीचा झाल्यामुळे आपण चुकू शकतो. तिसरा प्रश्न, दिलेल्या संख्या मालेत 5 पूर्वी 3 आहे, मात्र 5 नंतर 4 नाही, असं किती वेळा झालं आहे? 5च्या अगोदर 3 आणि 5च्या नंतर 4 नको बरं का, 4 नाही पाहिजे आपल्याला. मग एक लक्षात ठेवायचे, 3 5 आणि त्याच्या पुढे 4 सोडून इतर कोणता अंक असं जर झालं
तर त्याला आपण त्या 3 अंकांना एकत्र रेषा मारत चालायची, डॅश मारत चालत खाली, त्याच्या अंडरलाईन करत चालायचं. काय कसं पाहिजे? 3 त्याच्यानंतर 5, पण 5 नंतर 4 नको. बरं का? 3, 5 त्याच्या पुढे 4 नाही पाहिजे. बघा पर्याय संख्यामध्ये बघा. 8 नंतर 3 आहे, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 4 नाही, 2 आहे. बरोबर. 1 झालं. त्यानंतर 5च्या अगोदर 3 पाहिजे आपल्याला आणि 5च्या नंतर 4 नको. पुढे पहा पुन्हा एकदा. 5च्या अगोदर 3, पुढे पहा 3 अगोदर पण आहे 3 नंतर पण आहे. ती दुसरी जोडी झाली. त्यानंतर 3, 5, 3 हे एक ट्रिपलेट सापडलं आपल्याला, त्रिकूट. त्यानंतर 5च्या अगोदर 3 आणि 5च्या नंतर 4 नको. 5च्या अगोदर 3, 5 नंतर 4 नको. अजून एकदा सापडले आपल्याला 3, 5, 3 पुन्हा एकदा. आणि पुन्हा शेवटचं 3, 5, 6. 5च्या अगोदर 3 आहे पण 5 नंतर 4 नाही. अशा आपल्याला सापडल्या 4 जोड्या. 5च्या अगोदर 3 असावा पण 5च्या नंतर 4 नसावा. काय अट आहे? ही अट नीट पाळायची. अटीचं पालन जर होत नसेल तर आपल्याला उत्तर बरोबर मिळणार नाही. 5च्या आधी 3 नंतर 4 नको असं झालेलं आहे 4 वेळा. पर्याय नंबर 1. त्यानंतर आहे चौथा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की लेक्चरची वेळ 6 आहे. 6 पर्यंत प्लीज कोणी लेफ्ट होत जाऊ नये. तुमचाच नुकसान आहे. काही 10-20 विद्यार्थी लेफ्ट झालेले आहेत. पण पालकांनाही महत्वाची सूचना आहे की 5 ते 6 हा वेळ तुम्ही खास लेक्चरसाठी राखून ठेवा. तुम्हाला ते निशुल्क आहे, विनामूल्य आहे म्हणून त्याचं तुम्हाला मोल वाटत नसेल. मात्र लक्षात घ्या, याच गोष्टीसाठी शहरातील पालकांना पैसे मोजावे लागत असतात. त्यामुळे त्याचं महत्व जाणा. माझं लेक्चर आहे म्हणून मी असं म्हणत नाही. लक्षात ठेवा, पालकांनी सर्वच लेक्चर्स तोलामोलाचे असतात, महत्वाचे असतात. त्यामुळे त्याच्याकडे पालकांनी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना त्या लेक्चरचा लाभ द्यावा. चौथा प्रश्न आहे, पुढील अंकमालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार 18 येईल अशा किती जोड्या आहेत? सलग 2 अंकांचा गुणाकार 18 आला पाहिजे. अंकमालिका तुम्हाला दिसत असेल. गुणाकार 18 आला पाहिजे. 3 सक 18 1 झालं. त्याचप्रमाणे 9 सक नाही होणार, 9 एक नाही होणार, 2 आठे नाही होणार, 8 चोक नाही होणार, 5 चोक नाही होणार, 5 दोन्ही नाही. परत 2 9 18 दुसरी जोडी, परत 9 2 18 तिसरी जोडी, त्यानंतर 6 त्रिक 18 चौथी जोडी. अशा मला तरी त्याच्या पुढे परत 6 त्रिक 18 अशा 5 जोड्या या ठिकाणी आपल्याला सापडतात. पहिल्यांदा 1 नंबरलाच आहे 3 6. त्यानंतर थेट पुढे गेल्यानंतर 2 9 म्हणजे 2 आणि 9 ची जोडी आहे. त्यानंतर 3 आणि 6 ची आहे आणि परत 6 आणि 3 ची आहे. अशा 4 ठिकाणी आपल्याला अशा जोड्या सापडतात की ज्याचं उत्तर 18 येते. गुणाकार 18 येतोय. गुणाकार 18 आहे. त्यामुळं अशा आपल्याला 1 2 3 4 5 जोड्या सापडल्या आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 वर 5 हे आन्सर लिहिलेलं आहे. आता पुढे काही प्रश्न आहेत. 5वा प्रश्न आहे त्यातला, 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 3 हा अंक एकक स्थानी आहे. आता इथं काही संख्या मालिका दिलेली नाही, काही संख्या दिलेल्या नाहीत. आपण त्या लक्षात ठेवूनच त्याचं उत्तर काढायचे. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यामध्ये 3 हा अंक एकक स्थानी म्हणजे शेवटला आहे. आपण 3 अंक असणाऱ्या मूळ संख्या किती आहेत ते बघू आपण आधी. एकक स्थानी 3 असणार आहे. आता एकक स्थानी 3 कोणत्या रांगेत असतो? 3 13 23 33 43 या 5 संख्या आहेत पहा. या 5 मध्ये 33 ही मूळ संख्या नाही, कारण ती 11च्या पाड्यामध्ये येते. 11 3 33. 3 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे. 3 13 23 43 अशा 4 मूळ संख्या अशा आहेत की ज्याच्या एकक स्थानी 3 हा अंक येतो आणि म्हणून 4 हा पर्याय कितव्या नंबर, 4 हे उत्तर कितव्या नंबरच्या पर्यायाला आहे? तर पर्याय क्रमांक 3 वर आहे. लक्षात घ्यायचे, नियम सांगितलेला आहे की एकक स्थानी 3 पाहिजे आणि ती मूळ संख्या पाहिजे. आता आय थिंक 5व्या प्रश्नापाशी येऊन आपण थांबूया. पुढचे 6 7 आणि 8 हे प्रश्न स्क्रीनवर किंवा उद्या बोर्डवर आपण ते सविस्तर माहिती करून घेऊया. आजच्या लेक्चरला मी जे काही तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं लक्षात घ्या.
पुन्हा एकदा स्क्रीनवर तुम्हाला ते दाखवतोय आणि हे तुम्ही लक्षात ठेवायचे, नवे नवे पाठ करायचे, त्याचा सराव करायचा आहे, वहीत लिहून घ्यायचंय. मूळ संख्या, वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या, मूळ मधलाच घटक आहे जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्याचप्रमाणे सम विषम संख्या, संयुक्त संख्या, 1 ते 20 संख्यांचे पाढे, एक अंकी संख्यांचा गुणाकार, विभाज्यतेच्या वेगवेगळ्या कसोट्या, संख्यांचा लहान मोठेपणा, दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे, संख्यांचा चढता उतरता क्रम लावणे, घनसंख्या, या सर्व गोष्टींचा आपण सविस्तर अभ्यास करायचा आहे. ते वहीमध्ये लिहायचे, पाठ करायचे, म्हणजे आपल्याला निश्चितपणे अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना याचा फायदा होईल. आजचं झालेलं लेक्चर सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो. उद्या आपण बोर्डवरती